नमस्कार शेतकरी मित्रांनो, तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला चपलाने मारलं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल. ही घटना आहे आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरमधील गोगरी परिसरातील. इथले पालकमंत्री आहे माननीय दत्तात्रयजी भरणे, जे की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहे. यामध्ये काय झाले आहे की जो शेतकरी आहे यांनी 2 वर्षापूर्वी मनरेगा योजनेअंतर्गत 3 एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लागवड केली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान 4 महिन्यापासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी हे मोगरी परिसरात पाहणीसाठी गेले असता त्या शेतकऱ्याने कृषी अधिकारी यांच्याकडे विचारणा केली. परंतु हे प्रश्न विचारत असताना तालुका कृषी अधिकारी यांनी मातीच्या ढेकळाने आणि बुटाने मारहाण केल्याचे दिसत आहे. सत्ता इतकी मोठी आहे का की माणुसकी संपते? आज आपण हाच प्रश्न विचारणार आहोत. एक शेतकरी जो उन्हातान्हात राबतो, कर्जात बुडतो, निसर्गावर अवलंबून राहतो, अशा एका शेतकऱ्याला थेट सरकारी अधिकारी गैरवर्तन करते आणि जे अधिकारी कायदा, न्याय आणि प्रशासनाचं प्रतीक मानला जातो, तोच अधिकारी त्या शेतकऱ्याला चपलाने मारतो. हा केवळ रागाचा क्षण होता की व्यवस्थेचा अहंकार? प्रश्न हा नाही की शेतकऱ्याची चूक होती की नाही. प्रश्न हा आहे, कोणालाही मारण्याचा अधिकार कोणाला दिला? जर एक अधिकारी नागरिकाला मारू शकतो तर सामान्य माणसाचा सन्मान सुरक्षित आहे का? भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. कोणताही अधिकारी तो कितीही मोठा असो शारीरिक मारहाण करू शकत नाही. असं करणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन असतं आणि सत्तेचा गैरवापर आहे. शेतकरी सरकारचा शत्रू नाही, तो देशाचा आधार आहे. आज जर शेतकऱ्याला मार बसत असेल तर उद्या कोण सुरक्षित राहील? अधिकाऱ्याचा आवाज मोठा असतो पण शेतकऱ्याचे दुःख खोल असतं. मला एक शेतकरी समाजाला प्रश्न विचारायचा आहे. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या ही घटना पुन्हा घडेल. हा प्रश्न एका शेतकऱ्याचा नाही, तर हा प्रश्न सगळ्यांच्या स्वाभिमानाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? तालुका कृषी अधिकाऱ्याचं हे वागणे योग्य होतं का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.